आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील शिखर-शिंगणापूर येथे सुरू असलेली श्री शंभू महादेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च रोजी मानाच्या कावडीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता सातारा पोलीस प्रशासनाने वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत शिखर-शिंगणापूर फलटण मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून शिखर-शिंगणापूर दहिवडी मोगराळे घाट फलटण तसेच शिखर-शिंगणापूर नातेपुते बरड फलटण हे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत। तर शिखर-शिंगणापूर कोथळे कर्णेवाडी आंदूड फलटण हा मार्ग एकेरी करण्यात आला आहे। यात्रेदरम्यान पायी भाविक आणि कावडीची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आले असून नागरिक आणि वाहन चालकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। मी ए.पी.आय. दराडे, नेमणूक दहिवडी पोलीस स्टेशन। सध्या शिंगणापूर येथे महादेवाची यात्रा चालू आहे। या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजर राहत असतात। त्या भाविकांच्या सोयीसाठी आपण एस.टी. पार्किंग असेल, खाजगी वाहनांचं पार्किंग असेल, कावडीच्या वाहनांचं पार्किंग असेल, याचं प्रत्येक ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये नातेपुते बाजूने ज्या एस.टी. येणार आहेत, सरकारी एस.टी., त्याच्यामध्ये निसर्ग हॉटेल या ठिकाणी एस.टीचं पार्किंग केलेलं आहे। ज्यांना नातेपुते बाजूला एस.टीने जायचं असेल त्यांनी नातेपुते रोडला एक निसर्ग हॉटेल आहे, त्याच्या पुढे एक एस.टीचं पार्किंग तयार केलेलं आहे। त्या ठिकाणी भाविकांनी जायचं आहे आणि त्या ठिकाणी नातेपुते आणि पंढरपूर बाजूला जायचं आहे। त्यानंतर मार्डी मसवड ह्या बाजूला जे भाविक जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण मार्डी रोडला जगदाळे पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी एस.टी. ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि त्या सर्व मार्डी बाजूने पुढं मसवड पंढरपूर त्या रोडने जाणार आहेत। त्यानंतर परत दहिवडी रोडला बंदुके यांचं पार्किंग आहे। दहिवडी रोडला दहिवडी असेल, सातारा असेल किंवा दहिवडी मसवड असेल, दहिवडी वडूळ असेल, त्या ठिकाणी ज्या भाविकांना एस.टीने जायचं असेल तर त्यांना बंदुके पार्किंग जे या ठिकाणच्या सर्व एस.टी. लागणार आहेत। जे मुख्य एस.टी. स्टँड आहे शिंगणापूरमधलं ते मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे आपण ते सध्या बंद केलं आहे। आता तुम्हाला जे 3 एस.टी. स्टँड सांगितलेले आहेत, नातेपुते रोडचं, मार्डी रोडचं आणि दहिवडी रोडचं, या ठिकाणी त्या रोडला जाणाऱ्या एस.टी. लागणार आहेत। भाविकांनी त्या ठिकाणी संपर्क साधून त्या ठिकाणी त्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण खाजगी वाहनांचं पार्किंग आणि कावडच्या ज्या वाहन आहेत त्यांचं जे पार्किंग आहे त्याचे नियोजन केलं आहे। त्याच्यामध्ये ज्यांना आपण पास वाटप केलं आहे ते पास वाटप केलेली वाहनं आपण मुख्य कमानीतून आतमध्ये बनामध्ये सोडणार आहोत आणि ज्यांना पास नसताना आहे, मागच्या वर्षी ज्यांना पास नव्हते त्यांचं पार्किंग आपण शिंगणापूरच्या बाहेरच आपण पार्किंग केलेलं होतं। आता ग्रामपंचायतने जो आपण जुना टँकर रोड होता त्या टँकर रोड पासून पुढे एक हायस्कूल आहे, हायस्कूल पासून पुढे एक नवीन टेकडीवरती पार्किंग केलं आहे आणि घोरपडे तळ म्हणून एक पार्किंग केलेलं आहे। ते मंदिरापासून एकदम जवळ आहे। मागच्या वर्षी जे आपण दूर आपण पार्किंग केलं होतं, परंतु यावर्षी ग्रामपंचायत नवीन रोड बनवून आपल्या मंदिराच्या जवळच जो जुना टँकर मार्ग होता त्या टँकर मार्गावरूनच आपल्याला त्या डोंगराच्या पायथीने आपला रस्ता लागू शकतात। टेकडीवरचं पार्किंग संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस भाविक वाहनं लावतील तिथून आपल्याला मंदिराचं अंतर सुद्धा एकदम कमी आहे आणि जेवढे पार्किंग आपण केलेले आहे, पार्किंग असेल तुमचं, खाजगी वाहनांचं पार्किंग असेल, वाहनांच्या कावडीच्या वाहनांचं पार्किंग असेल, या ठिकाणी सर्व फ्लेक्स लावलेले आहेत जेणेकरून भाविकांना योग्य होईल किंवा सोपं होईल। त्यानंतर पार्किंगच्या विषयानंतर आपण 30 मार्च जो आहे हा मुख्य कावडीचा दिवस आहे। त्याच्या ज्या सर्व कावड्या आहेत त्या फलटणवरून इकडे शिंगणापूर संख्येने वाहने येत असतात। त्या दिवशी आपण माननीय एस.पी. सरांच्या आदेशानं अधिसूचना काढलेली आहे आणि 30 मार्च रोजी आपण केलेलं आहे। म्हणजे 30 तारखेला सकाळी 6 पासून ज्या भाविकांना शिंगणापूर येथून पुण्याला जायचं असेल, सातारा जायचं असेल किंवा त्या साईडला पंढरपूरला फलटण मार्गे जर कोणाला इकडे बारामतीला जायचं असेल तर त्यासाठी शिंगणापूर ते फलटण हा रस्ता बंद केलेला आहे, वन वे आहे। त्यांना जायचं असेल त्यांनी शिंगणापूरमधून इथून शिंगणापूरला फलटण जाताना शिंगणापूरवरून दहिवडी मध्ये एक थाळळे म्हणून एक गाव आहे, तिथून मधून एक रस्ता आहे। शिंगणापूर टू फलटण हा रस्ता बंद असल्याने मधनं थाळळेवरून पण जाऊ शकता आणि ज्याला बारामती साईडला जायचं आहे किंवा नातेपुते साईडला जायचं आणि पुढे जायचं आहे आणि नातेपुत्याने पुढे बारामतीला जायचं आहे। सर्वात महत्त्वाचा विषय काय आहे, 30 मार्चला शिंगणापूरकडे जाणाऱ्या वाहनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे। तुम्हाला आता मी पर्यायी मार्ग सगळे सांगितलेले आहेत, सर्वांनी त्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। त्यानंतर आपण आहे पूर्णपणे जो ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला पूर्णपणे या ठिकाणी बंदी घातलेली आहे। ज्यावेळेस प्रांत मॅडम आल्या होत्या, तहसीलदार मॅडम, कावडीधारक आले होते, त्या मीटिंग मध्ये आपण ट्रॅक्टर धारकांना या ठिकाणी बंदी केलेली आहे। त्याचं कारण लोक येत असतात आणि ट्रॅफिक या ठिकाणी भरपूर जाम होत असतं। सुरुवातीलाच मीटिंग मध्ये सर्वांना पूर्वसूचना दिलेली आहे, त्यामुळे कुणीही कृपया करून ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी जोडणार नाही।
त्यानंतर सर्व भाविकांना सूचना आहेत, कुणी हे मौल्यवान वस्तू असतील, त्यानंतर किमती वस्तू असतील, कुणी या यात्रेमध्ये प्रशासनात सहकार्य करायचं आहे. आणि जर कोणाला काही अडचण लागली तर डायल 112ला फोन करायचा आहे. जर कोणाला पोलिसांची मदत लागली आहे, आपण या ठिकाणी रिझर्व्ह फोर्स सुद्धा ठेवलेला आहे. पार्किंगसाठी वेगळा बंदोबस्त आपण ठेवलेला आहे. त्यानंतर पेट्रोलिंगसाठी वन परिसरामध्ये बंदोबस्त नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. माननीय एसपी सरांनी सुद्धा बंदोबस्त आपल्याला पुरेसा दिलेला आहे. फक्त प्रशासनात सर्वांनी सहकार्य करायचं आहे. 112ला फोन करून पोलिसांना माहिती द्यायची आहे. त्यांची आपण सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.